मम्मी, हो काय केलं ते? सरळ सरळ शत्रू समोर नांग्या टाकल्या. अहो ज्यांना नाकासमोर धरत नाही तुम्ही त्यांचं कौतुक करून आलात होय तोंडावरती. वा मम्मी वा. अहो आठवा काय म्हणला होता, त्यांना हळदी कुंकवापासून लांब ठेवेन, त्यांच्या हातनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, या सगळ्यापासून त्यांना लांब ठेवेन. घडलं काय? एक जाऊबाईंच्या हातनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला भी आणि तुम्ही त्यांच्यावरती कौतुकाचा शॉवर केलात भी. हो असं कसं करू शकता मम्मी तुम्ही? किती आनंदात होते मी, किती आनंदात होते. पण तुम्ही किडनॅप करवलं आणि माझ्या सगळ्या आनंदावर पाणी फिरलं बघा. तुमच्या माणसांकडनं किडनॅप करवलं नसतं ना, हळदी कुंकवाचा मान मला मिळाला असतं बघा. तुमच्या माणसांच्या मूर्खपणामुळे, त्या चुकीमुळे मला भोगायला लागले बघा. मुकले या सगळ्याला मी. हे अफेअर ग बस. ती माणसं मूर्ख होतीच, पण तू महामूर्ख निघाली. तुला कोणी सांगितलं होतं काळी साडी दिसून घराच्या बाहेर घालीसारखे घ्यायच्या घराला? काळी साडी दिसतीस ना म्हणून तुला निबेट समजून त्या माणसाने उचललं. एक मिनिट मम्मी, अहो मला माहिती होतं का तुमच्या गुंडांचा प्लॅन? अहो सांगायचं तरी मला, घराचा उंबाठा पण ओलांडला नसतं मी. बोलला तरी का मला का शब्द नसती नसली काळी साडी. काय एवढं काळ्या साडीचं? हे सपने अगं शब्द रात्रीच प्लॅन केलं होतं मी, पण गोळ समजा ह्या काळ्या साडीने केला. त्या माणसाने तुम्ही दोघांनी बी बाती खाल्ली आणि त्या नेबेटचं फावलं. सॉरी मॅडम, असा डायरेक्ट कॉल केला तुम्हाला, पण मला तुम्हाला असं विचारायचं होतं की तुम्ही आज येणार आहात ना पोलीस स्टेशनला? हो, आवरून थोड्या वेळात निघते. ओके ठीक आहे. सत्याने हे मंगळसूत्र गळ्यात घातलंय खरं, पण हे मंगळसूत्र कुठल्या हक्कानं गळ्यात ठेवू? माझं आणि सत्याचं तर आता काहीच नातं राहिलेलं नाही, पण हे देवीचं मंगळसूत्र आहे, तिचा मान ठेवायलाच हवं. ते गळ्यातनं काढलं तर देवीचा अपमान होईल. काय झालं? काही काम होतं? नाही, काय काम नव्हतं. तुमचे आभार मानायचे होते, त्यासाठी आलो होतो. आभार? कशासाठी? अहो, राग बाजूला ठेवून तुम्ही सगळा कार्यक्रम एकदम नीट हाताळला, सगळं एकदम रीतीप्रमाणे केलं. म्हणजे वेळेप्रसंगी या घरच्या सुनेनं जे केलं पाहिजे तेच तुम्ही केलं वाघमारे. त्यासाठी मनापासून आभार मानतो तुमचे. वाघमारे, काय झालं? कसला विचार करताय? सत्या, मम्मी साहेबांचं वागणं तुला खटकलं नाही? म्हणजे मला वाटलं त्या मला आता लय ओरडतील, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. उलट कौतुक केलं माझं. होय हो, मला बी एकदम धक्काच बसला, पण चांगलं बी वाटलं. मला बी. वाघमारे, तुम्हाला सांगू का, मम्मी जरा फटकळ स्वभावाची आहे, पण तुम्ही बघाच, एक ना एक दिवस ना ती तुम्हाला मनापासून स्वीकारेल. अगं ती झालं, आपण दोघी बाहेर होतो ना म्हणून त्या नेबेटनं कार्यक्रम केला, आणि तिच्या अशा वागण्यावर जर मी तिथंच भडकले असते की नाही तिच्यावर, तर सत्याने उलट मला जा विचारला असता का तुम्ही दोघी बाहेर असताना घरातला हळदी कुंकवाचा कार्यक्रम कुणी करायचा होता? समद्यांच्या नजरेसमोर मीच वाईट झाले असते.